कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुडाळ रेल्वे स्थानकावर सध्या प्रवाशांना भीषण दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। येथील ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो झाल्यामुळे सांडपाणी थेट परिसरात पसरले असून सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय। या गंभीर परिस्थितीमुळे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। धक्कादायक बाब म्हणजे कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी रेल्वे प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च केलेत, मात्र मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतंय। या ड्रेनेज समस्येबाबत स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी देखील केल्यात, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण असून सुशोभीकरणाच्या नावाखाली केवळ दिखावा केला जात असल्याची टीका होतीये। आता तरी रेल्वे प्रशासन या समस्येची दखल घेऊन ही ड्रेनेज लाईन तात्काळ दुरुस्त करणार का असा सवाल उपस्थित केला जात असून कोकण रेल्वे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। मी आता गुजरातवरून आले आणि ते गुजरातला चालले। इथे येऊन बघते तर इथे ड्रेनेजच्या किती दिवस झाले लोक म्हणतात की महिना झाला इथे असं पाणी वाहते ड्रेनेजचा आणि इतकी दुर्गंधी आहे की इथे उभा राहत नाही आहे आणि प्रशासन काहीच लक्ष देत नाही आहे। एक टॉयलेट पण बंद आहे, तर हे सिरियसली घेतलं पाहिजे प्रशासन, नाहीतर रोगराई पसरणार आहे। तर कृपया रेल्वेने ते लक्ष देऊन लगेच काहीतरी केलं पाहिजे। आपलं नाव? माझं नाव हिना माणेरेकर, मी आता गुजरातला राहते। सुरुवातीला आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की सार्वजनिक बांधकाम विभागाने कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी कुडाळ रेल्वे स्थानकाचं जे सुशोभीकरण केलेलं आहे, त्यानंतरचा जो मेंटेनन्सची जी प्रोसेस आहे ती रेल्वे प्रशासनाने करायची आहे। आता या ठिकाणी हा जो ड्रेनेजचा प्रश्न आलेला आहे, तर गेले कित्येक दिवस, महिना म्हटलात तरी चालेल, कित्येक महिन्या या ठिकाणी जी रेल्वे प्रशासनाची जी कॅन्टीन आहेत त्यांचं जे सगळं ड्रेनेजचं पाणी आहे ते पूर्णपणे जे आता सुशोभीकरण केलेलं आहे, आपण त्या फोटोमध्ये आता दाखवालच, तर त्या ठिकाणी सगळं ते पाणी येतंय आणि प्रवासी तिथे बसतात। कुडाळ रेल्वे स्थानक हे जिल्ह्याचं मध्यवर्ती रेल्वे स्थानक असल्यामुळे चारही बाजूचे जे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी आहेत ते कुडाळ रेल्वे स्टेशनवर येतात। जे रेल्वेचं शौचालय आहे तर त्या ठिकाणी पण गेले कित्येक दिवस त्यांची ती टाकी काय फुटली आहे आणि ओव्हरफ्लो होऊन तिथे पण तिथल्या प्रवाशांना, ज्या रेल्वे प्रवासी आहेत त्यांना दुर्गंधी पसरलेली आहे। आता मला वाटतं ते दुसऱ्या नवीन टाकीची व्यवस्था सुरू आहे, तिथे बांधकाम सुरू आहे, पण बघू पुढे काय होतंय ते। पण जर ही तात्काळ यांनी जर हे कॅन्टीनचं ड्रेनेजचं पाणी आहे त्याचा जर बंदोबस्त केला नाही तर आम्हाला वरच्या लेवलला याची तक्रार द्यावी लागेल। रेल्वे प्रशासनाने याकडे ही गंभीर बाब आहे आणि याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावा, एवढंच मी सांगते।